ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. ओम श्री गणेशाय नमः. सर्वसाधारण माणूस स्वतःच्या आयुष्यातील सगळे दोष, सगळ्या चुका आपल्या शेजाऱ्यावर लाटू पाहत असतो. ते न जमल्यास ईश्वरावर लादू जातो आणि तेही न साधल्यास भाग्य नावाचे एक भूत उभे करून त्याला वेठीस धरतो. परंतु वस्तुतः भाग्य म्हणजे खरोखर काय आहे ते राहते तरी कुठे? आपण जे पेरतो तेच उगवत असते. आपल्या भाग्याचे आपणच निर्माते आहोत. त्यासाठी दुसऱ्या कोणालाही निंदायलाही नको आणि वंदायलाही नको. म्हणा की जे हे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे होय. ह्यावरूनच हेही सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल. जे मी निर्माण केले आहे त्याचा मीच ध्वंस करू शकेन. जे दुसऱ्याकडून निर्माण केले आहे त्याचा नाश करण्यास मी कधीच समर्थ होऊ शकणार नाही. म्हणून उठा, धीट बना, शक्तिमान बना. सगळी जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घ्या आणि पक्की खोनगाठ बांधून असा की तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. जे बल वा जे सहाय्य तुम्हास हवे आहे ते तुमच्या स्वतःच्या आतच आहे. स्वतःचे भवितव्य घडवा. गतम न शोचम. जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल खंत करीत बसू नका. म्हणतात ना की वाहिले ते पाणी ने राहिली ती गंगा. अनंत भविष्यकाळ तुमच्या पुढे विस्तारलेला आहे आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवण्यास हवे की तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील. आणि हे पण सदा लक्षात असू द्या की तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेले कुकर्मे ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत, त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कर्मे हजारो लाखो देवदूतांनी शक्ती धारण करून तुमचे रक्षण करण्यास सदा सर्वदा सज्ज आहेत. सदा चांगली कामे करीत चला. हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अमुक माणसाच्या उद्धाराची आता काही आशा नाही असे कदापि म्हणू नका. कारण वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज. आणि अशा जुन्या सवयी नव्या व चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयीची पुनरावृत्ती आणि म्हणूनच फक्त सवयीच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधारू शकेल. ब्रह्मचर्यानिष्ठ व्यक्तीच्या मेंदूत विलक्षण सामर्थ्य वास करीत असते आणि तिच्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती उत्पन्न होत असते. भ्याड व मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो, असे संस्कृत सुभाषित आहे. पण जो मनुष्य बलवान असतो
तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी माझे दैव घडवीन. म्हातारे हो लागलेले माणसेच दैवाविषयी बोलतात. तरुण माणसे सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे वळत नाहीत. जर तुम्ही कोणाविषयी द्वेष व असूयाभाव प्रकट केला तर तो चक्रवाढ व्याजानिशी तुमच्याकडे परत येईल. कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही. एकदा तुम्ही त्यांना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत. साऱ्यापाशी जाऊन त्यांना उच्चारताने सांगा, उठा, जागे व्हा, आता झोपून चालावयाचे नाही. साऱ्या उणीवा, सारे दुःख समूळ नष्ट करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. यावर दृढ विश्वास ठेवा, म्हणजे ती शक्ती आपोआपच जागृत होईल. तुम्ही देखील आपल्यात अनंत शक्ती वसत आहे. अपरंपार ज्ञान साठविले आहे. अदम्य उत्साह रसरसतो आहे असे चिंतन कराल आणि त्याबरोबरच जर या अंतस्थ शक्तीला जागे करू शकाल तर तुम्हीही माझ्यासारखे व्हाल. आपण केलेला प्रत्येक विचार, आपण केलेली प्रत्येक क्रिया काही कालाने सूक्ष्म रूप धारण करते, जणू वीज रूप धारण करते आणि अव्यक्त रूपाने या सूक्ष्म शरीरात राहते आणि कालांतराने फिरून प्रकट होऊन अनुरूप फल देते. या फलांनी माणसांचे जीवन नियंत्रित होत असते. याप्रमाणे माणूस स्वतःच्या कर्मानेच स्वतःचे जीवन घडवीत असतो. माणूस आणखी कोणत्याही नियमाच्या अधीन नाही. केवळ स्वतःच्याच कर्मबंधनांनी तो बांधला गेलेला आहे. पावित्र्य, धीर, चिकाटी व याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते. माझ्या दैवाला मीच जबाबदार आहे. माझे भले करणाराही मीच आहे. माझे बुरे करणाराही मीच आहे. मी स्वस्वरूपतः शुद्ध पविद्ध आनंदघन आत्मा आहे. ह्याच्या विरुद्ध असलेले सगळे विचार आपण धुतकारून दिले पाहिजेत. श्री स्वामी विवेकानंद. जे दुसऱ्यांना दोष देत असतात आणि हाय अशांची संख्या दिवसेदिवस सारखी वाढते आहे, ते बहुधा दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात. स्वतःच्या चुकांनी त्यांनी ती दुर्दशा स्वतःवर ओढवून घेतलेली असते आणि मग ते इतरांना दोष देत असतात. परंतु त्याने त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडत नाही. त्याने त्यांचा कसलाही फायदा होत नाही. उलट दुसऱ्यावर दोष लादण्याच्या ह्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे मात्र बनतात. म्हणून स्वतःच्या दोषासाठी दुसऱ्या कुणालाही बोल लावू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या. ज्या गोष्टीला आपण पात्र असतो तीच आपल्याला मिळत असते. अभिमान टाकून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की दुःख काही अकारण भोगावे लागत नाही. कोणावरही निष्कारण आघात झालेले नसतात. स्वतःच्या हातांनी मार्ग तयार केल्याशिवाय कोणतेही अनिष्ट आपल्यावर कोसळत नाही. आपण हे जाणून घेतले पाहिजे. आपण आपल्या जीवनाचे पृथक्करण केले तर आपल्याला असे आढळून येईल की आपल्यावर जो आघात झाला त्याचे कारण हे की आपण स्वतःच त्याची
पूर्वतयारी केली होती. अर्धी कामगिरी आपण स्वतः करतो, उरलेली अर्धी बाह्य जग करते आणि अशा रीतीने आपल्यावर आघात होतो. हे जर आपल्याला कळले तर आपले मन शांत होईल. बाह्य जगतावर माझा ताबा नाही, परंतु जे माझ्या आत आहे, जे माझ्या अधिक निकट आहे, जे माझे अंतर जगत आहे, त्यावर माझा ताबा आहे. अपयशासाठी या दोन्हीही एकत्र येणे जरूर असेल, माझ्यावर आघात करण्यासाठी या दोघांची युती जर आवश्यक असेल, तर जी गोष्ट माझ्या ताब्यात आहे ती मी नियंत्रणात ठेवीन. आणि तसे झाले तर आघात कसा होईल? मी माझे स्वतःचे जर खरोखर नियमन केले तर माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आघात कधीही होणार नाही. जीवन ही एक अति कठोर वस्तुस्थिती आहे. ते अगदी वज्रासारखे दुर्भेद्य असले तरी त्यातून धैर्याने मार्ग काढा. ते कितीही दुर्मेध्य असले तरी आत्मा त्यापेक्षा अधिक शक्तिमान आहे. तुमच्या कर्मफलांची जबाबदारी वेदांत लहान सहान देवदेवतावर लोटीत नाही. वेदांत घोषणा करतो की त्या साऱ्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. स्वतःच्या भाग्याचे तुम्ही स्वतःच विधाते आहात. स्वतःच्या भल्या बुऱ्या कर्मानेच बरे वाईट परिणाम तुम्ही भोगत असता. स्वतःच्या डोळ्यापुढे हात धरून तुम्ही अंधार अंधार म्हणून ओरडत असता. हात दूर करा, मग प्रकाशच प्रकाश दिसेल. तुम्ही ज्योती स्वरूप आहात. तुम्ही आधीचेच अगदी मूळचेच पूर्ण आहात. निराश होऊ नका. तुम्ही कोणतेही कर्म केले तरी तुमचे स्वरूप तेच राहते. ते काही तुम्ही बदलू शकत नाही. प्रकृती ही काही प्रकृतीला नष्ट करू शकत नाही. तुमची प्रकृती, तुमचे स्वरूप शुद्ध आहे. ते लाखो युगे दडलेले का असेना, अखेर ते विजयी होऊन प्रकट होणारच. म्हणून अद्वैत हे प्रत्येकाला आशावादी बनविते. ते कुणालाही निराश बनवित नाही. अद्वैत हे भयाने धर्माचरण कराव्यास शिकवित नाही. तुमच्या हातून चूक होताच तुमचा घात करावयास टपलेल्या सैतानाची ते शिकवण देत नाही. असल्या सैतानाशी त्याला काहीही कर्तव्य नाही. ते तसे म्हणते की तुमचे भाग्य तुमच्या हातीच आहे. तुमच्याच कर्माने तुमच्यासाठी हे शरीर घडविले आहे, दुसऱ्या कोणी नव्हे. हीच मोठी आशादायक गोष्ट आहे. जे मी करून बसलो ते मी नष्टही करू शकेन. भारताला जाणून घ्यायचे असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करा. ते सारे सकारात्मक आहे, नकारात्मक नाही. रवींद्रनाथ टागोर. मनाचे सामर्थ्य पहा. मन कसं असावं? बलवान असावं, शक्तिमान असावं आणि बुद्धिमान असावं. एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या, तिचीच स्वप्ने बघा, तिच्यावरच जगा. तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला व कल्पनेला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. थोर थोर धर्मवीर केवळ
ह्याच तऱ्हेने निर्माण होत असतात. मनुष्य व पशु यांच्यातील भेद आहे एकाग्रतेचा. मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशुहून अधिक असते. मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदामुळे होतो. निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याशी तुलना करून पहा. त्यांच्यातील भेद एकाग्रतेचे शक्तीतील प्रमाणाचा आहे. त्यांच्यात हाच काय तो भेद आहे. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. तिच्या अभावी काहीच करता येणार नाही. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवितो आणि म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोडचुका होतात. ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही. जगात जे ज्ञान दृष्टीस पडते ते सारे मानवाच्या शक्तीचे एकाग्रतेखेरीज आणखी कोणत्या बरे उपायाने मिळविले गेले आहे. हे विश्व स्वतःचे रहस्य आम्हाला उघडे करून दाखवावयास तयार आहे. स्वतःच्या रहस्याची द्वारे आमच्या समोर उघडायला राजी आहे. मात्र त्यासाठी ते दार कसे ठोठवायचे, त्यावर आवश्यक तेवढा धक्का कसा मारायचा हे आम्हाला अवगत असले पाहिजे. तो धक्का देण्याला आवश्यक असलेली शक्ती आणि जोर एकाग्रतेतूनच निर्माण होत असतो. मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. ते जितके अधिक एकाग्र होईल तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल. हेच या बाबतीतील रहस्य आहे. एकाग्रता जितके अधिक तितके अधिक ज्ञान प्राप्त होईल. कारण ज्ञानप्राप्तीचा हाच एकमेव उपाय आहे. चांभार जर आपले मन एकाग्र करून आपले काम करील तर तो जोड्यांना अधिक चांगले पॉलिश करू शकेल. स्वयंपाकी जर आपले काम एकाग्र मनाने करील तर त्याचा स्वयंपाक अधिक चांगला होईल. धनार्जन असो, ईश्वर उपासना करणारा असो किंवा दुसरे कोणतेही कार्य असो, मनाची एकाग्रता जितकी अधिक तितके ते काम चांगल्या प्रकारे होईल. प्रकृतीचे दरवाजे उघडून त्यामधून ज्ञानप्रकाशाचा झोत प्राप्त करून घेण्याचा हाच उपाय आहे. कोणतीही शक्ती निर्माण करता येत नाही. तिला फक्त योग्य दिशा लावून देता येते. म्हणून आपण आपल्या ठायी अगोदरच असलेल्या प्रचंड शक्तीवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे व आपल्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्या शक्तींना निव्वळ पाशवी स्थितीत राहू न देता त्यांचे आध्यात्मिकीकरण घडवून आणले पाहिजे. यावरून हे स्पष्ट दिसून येते की ब्रह्मचर्य पालन हे साऱ्या नीतिमत्तेची व धर्माची कोनशिला आहे. स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही. फार काय, एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही. इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही. आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो. जरा विचार तर करून पहा. निग्रह शून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल. आपले विदारण करून आपला नाश करेल आणि निगृहीत व नियंत्रित मन आपल्याला वाचविल, मुक्त करेल. दुदुंबी नगारे आता हिंदुस्थानात तयारच होत नाहीत की काय? भेऱ्या तुताऱ्या भारतात मिळणेच बंद झाले की काय? या साऱ्यांचा घनगंभीर ध्वनी मुलांच्या कानावर आदळू द्या. अगदी लहानपणापासूनच नाजूक वाद्य ऐकून आणि नाजूक संकीर्तने कानी पडून सारा देश अगदी पुरुषार्थहीन
होऊन गेला आहे. आज आत्मा आवश्यक आहे. आज अत्यावश्यक आहे. गीतारूपी सिंहनाद करणाऱ्या श्रीकृष्णांची पूजा, धनुर्धारी राम, महावीर, हनुमान, कालीमाता यांची पूजा, तेव्हाच कुठे लोक मोठ्या उत्साहाने कर्म करून शक्ती संपन्न होतील. खूप विचाराअंती अखेर माझे तर मत झाले आहे की जे लोक या देशात आज धर्म करून आरडाओरड करतात त्यांच्यातील बरेचसे आहेत विकृत, हलक्या डोक्याचे आणि धर्मान अत्यंतिक रजोगुणाची कास धरल्याखेरीज तुम्हाला आता ना इहलोकाची आशा ना परलोकाची. सारा देश तमोगुणाने गुदमरून गेला आहे आणि फलही तसेच मिळत आहे. इहलोकी गुलामी, परलोकी नरक. आपण जे काय झालो आहोत ते आपल्या विचारांचे फळ होय. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण, गोष्ट शब्द तर गौण, गोष्ट विचारच टिकतात. ते स्थायी असतात. ते पसरतातही दूरवर, खूप दूरपर्यंत प्रवास करू शकतात. आपण केलेल्या प्रत्येक विचारावर आपल्या चारित्र्याची छटा पडत असते आणि म्हणूनच शुद्ध नि पवित्र व्यक्तीच्या थट्टेला आणि शिव्यांना सुद्धा तिथ्या हृदयातील प्रेमाचा व पावित्र्याचा सुवास असतो आणि त्यांनी आपले कल्याणच होते. ओम